नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ क्रमांक 2 पृथ्वीचे फिरणे. आज आपण या पाठाचे थोडक्यात स्पष्टीकरण पाहणार आहोत. पृथ्वीचे फिरणे. मुलांनो, आपण पृथ्वीवर राहतो हे तर आपल्याला माहितीच आहे. मग ती पृथ्वीच्या फिरण्याने काय काय आणि कोणकोणते बदल होतात ते आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. पृथ्वीचे फिरणे. एक आपल्याला प्रयोग करायचा आहे. एक भोवरा घ्या, तो फिरवून त्याचे निरीक्षण करा. तुम्ही भोवरा खेळताच, तो तुम्ही घ्या आणि फिरवा आणि भोवरा स्वतःभोवती फिरतो. स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते. वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात? परिवलन असे म्हणतात. मग तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस असं म्हणतात. ती रेषा दिसतीये, तो आहे तिचा अक्ष. भोवरा, आपल्या घरातील पंखा हा विशिष्ट अक्षाभोवतीच फिरतो. आता पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय ते पाहू. एक पृथ्वीगोल घ्या. तुम्हाला एक पृथ्वीगोल घ्यायला सांगितलेला आहे. तो फिरवून पहा. तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा. परिवलन करणे म्हणजे फिरणे. आता एक ओळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वीगोलाजवळ धरा. ओळंबा म्हणजे गवंडी लोक जे साहित्य वापरतात त्याला ओळंबा म्हणतात. विटा एका सरळ रेषेत आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी ते ओळंबा वापरतात. जर तुमच्याकडे ओळंबा नसेल तर तुम्ही खोडरबरला दोरा बांधून ओळंबा तयार करायचा आणि तो खोडरबर दोरीला बांधला की ती दोरी पृथ्वीगोलाजवळ धरायची आणि ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात. तुम्हाला इथं पृथ्वीगोलाजवळ दिसतच आहे. पृथ्वीचा अक्ष एका बाजूला कललेला आहे, झुकलेला आहे. तुम्हाला चित्रात दिसत आहे, तो झुकलेला आपल्याला समोर दिसत आहे. अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते. म्हणजे त्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्येच पृथ्वी फिरत असते. NS या रेषेने पृथ्वीचा अक्ष दाखवलेला आहे. NS तुम्हाला दिसत आहे. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. बरोबर मध्यबिंदूतून ही रेषा जाते. NS या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. NS या दोन बिंदूंना काय म्हणतात? ध्रुव. एक उत्तर ध्रुव आणि खालचा दक्षिण ध्रुव असे म्हणतात. S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर, बरोबर मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग तयार होतात. बघा, बरोबर मध्यावर तुम्ही जर वर्तुळ काढलं तर पृथ्वीचे दोन भाग समान होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात. बघा, ही जी गोल रेषा जी काढली आहे त्याला विषुववृत्त असे म्हणतात. विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि खालच्या भागाला दक्षिण गोलार्ध, दोन अर्धगोल तयार होतात विषुववृत्तामुळे पृथ्वीचे. त्यांना दोन नावं दिली आहेत, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. आता हे करून पहा. मुलांनो, तुम्हाला काही प्रयोग करायला सांगितलेला आहे. एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा. समोर चित्रात आपल्याला दिसत आहे, एक मेणबत्ती ठेवा. मेणबत्ती भोवती एक वर्तुळ काढायचे तुम्हाला. आणि या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वीगोल ठेवा. जर आपल्याकडे पृथ्वीगोल नसेल तर तुम्ही मोठा चेंडू किंवा बॉल ठेवू शकता आणि हा प्रयोग करू शकता. मेणबत्ती आता आपल्याला पेटवायची आहे आणि खोलीत अंधार करायचा आहे. मेणबत्ती म्हणजे सूर्य असं तुम्ही समजायचं आहे. आणि मग आता निरीक्षण करायचं आहे की पृथ्वीगोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो
आणि कोणत्या भागावर उजेड पडत नाही अशी प्रयोगाची मांडणी करायची आहे. मग आता पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा. आता उत्तर ध्रुव जो आहे त्या उत्तर ध्रुवाकडून वरून आपल्याला पाहायचं आहे. तिथून घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवा. पृथ्वी गोल आपल्याला विरुद्ध दिशेने फिरवायचा आहे. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पश्चिमेकडून पूर्वेकडे ही पृथ्वी आपली फिरत असते. नीट लक्षात ठेवा, पश्चिमेकडून पूर्वेकडे ही फिरते. मग पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात. जेव्हा फिरते पृथ्वी तेव्हा हळूहळू क्रमाक्रमाने त्या पृथ्वी गोलावर उजेड पडत असतो आणि जिथे उजेड पडत नाही तिथं आपल्याला ती बाजू अंधारात आहे असे समजते. ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन असतो आणि जेथे उजेड पडत नाही तिथं रात्र असते. मुलांनो, आता पृथ्वी गोलावरील दिन व रात्र याची आपण माहिती घेऊ. सूर्योदय आणि सूर्यास्त. इथे आपल्याला एक प्रयोग सांगितलेला आहे. पृथ्वी गोल घ्यायचा आहे. एक लाल रंगाची टिकली घ्या, ती पृथ्वी गोलावर चिटकवा. वरील प्रयोगाप्रमाणेच पृथ्वी गोल व मेणबत्ती घेऊन आपल्याला प्रयोग करायचा आहे. पृथ्वी गोल नसेल तर आपल्याला बॉल घ्यायचा आहे. पृथ्वी गोल घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला फिरवायचा आहे आणि लाल टिकलीवर पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण करायचे आहे. टिकली जिथे आपल्याला दिसते तिथे परत ती टिकली केव्हा येणार याचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे. म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर आणखीन परत सूर्योदय कधी येणार हे आपल्याला पाहायचे आहे. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो ते पहा. टिकलीचे नीट निरीक्षण करायचे आहे. जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एक फेरी पूर्ण झाली, एक दिवस पूर्ण झाला की नंतरच सूर्य उगवणार आहे. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण दिवस म्हणतो. एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 भाग करून प्रत्येक भागाला 1 तास म्हणतो. तुम्हाला माहितीच आहे की एका दिवसात 24 तास असतात आणि एका 24 तासात एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात. आता वर्ष कशाला म्हणतात ते आपण पाहूया. हे करून पहा. पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवायचा आहे. वर्तुळावरून असा गोल सरकवायचा आहे. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवा. अक्षाची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे चेंडू फिरता फिरताच सरकवायचा आहे आपल्याला. म्हणजे वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. म्हणजे आपल्याला गोल फिरवत फिरवत तो सरकवायचा आहे पृथ्वी गोल. याचप्रमाणे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात आणि एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. म्हणजे पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा तिला परिवलन म्हणतात आणि ती जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा त्याला परिभ्रमण असे म्हणतात. आता लीप वर्ष पाहूया. ग्रेगोरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस धरतात. म्हणजे इंग्रजी महिन्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर हे 365 दिवस आणि 6 तास. याचा अर्थ की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. कारण 24 तास आणि 1 दिवस पूर्ण कमी धरला जातो. मग हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगोरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक चौथ्या वर्षात
फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो. म्हणजे त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 दिवसांऐवजी 29 दिवसांचा असतो. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचे असते. या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. माहित आहे का तुम्हाला, पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो. म्हणजे दिवस आणि रात्र ही नेहमीच सारखे असते असं नाही. हे आपण मागील इयत्तेत पाहिले आहे. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक होतो. पृथ्वीचा अक्ष जो कललेला असतो, झुकलेला असतो, त्यामुळे हा फरक आपल्याला जाणवतो की दिवस रात्र हे वर्षभर सारखे नसतात. तर 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते. म्हणजे दिन मोठा असतो, त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते. म्हणून या उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. आणि याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते, म्हणजे रात्र मोठी असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते. आता इथे उलट होते. म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो आणि याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी मिळते. परिणामी उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. वरील तारखांमध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो, याची नोंद घ्या. मुलांनो, भारतामध्ये प्रामुख्याने 3 ऋतू आहेत, हे तुम्हाला माहीत आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. तसे आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असेही ऋतू मानतो. असे 6 ऋतूंचे चक्र असते. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत सण व उत्सव साजरे केले जातात. तसेच विविध गाणी म्हटली जातात, खेळ खेळले जातात. आपल्या भारतामध्ये विविध खेळ, विविध सण, उत्सव हे ऋतुमानानुसारच आपण साजरे करतो. चंद्राच्या कला सांगा पाहू. आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात? आता आपल्याला चंद्र दिसतोय, त्याचा प्रकाश दिसतोय, आपण त्याला काय म्हणतो? त्या भागांना काय म्हणतात? चंद्राच्या कला म्हणतात. पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो? तर तो पूर्ण दिसतो. अमावास्येला चंद्र कसा दिसतो? तर अमावास्येला चंद्र हा दिसत नाही. मग ते कसे? ते आपण पुढे पाहूया. पौर्णिमा आणि अमावस्या. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो, म्हणजे फिरतो. आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. या 2 भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात. म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असं नाही. मग आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो. म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही, म्हणजे स्वतःचा प्रकाश चंद्राला नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो आणि अमावास्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. म्हणून पौर्णिमेला आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो आणि अमावास्येला तो आपल्याला काहीच दिसत नाही. बघा बरं, मग पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग हा कमी कमी होत जातो आणि अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत वाढत जातो. यालाच आपण
चंद्राच्या कला म्हणतो. म्हणजे चंद्राचा आकार हळूहळू बदलत जातो, त्यालाच आपण चंद्राच्या कला म्हणतो. आता चांद्रमास आणि तिथी. चंद्राच्या कला तुम्ही पाहिल्या. अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीस येण्यास चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. या पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. 14-15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. बघा, अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळाला काय म्हणतात? चांद्रमास म्हणतात. आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला आपण तिथी म्हणतो. प्रत्येक दिवसाची एक तिथी असते, त्याला आपण तिथी म्हणतो. बघा, पूर्ण चंद्र पौर्णिमा दिसत आहे आपल्याला. मग अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष असतो. तो 15 दिवसांचा काळ शुक्ल पक्ष असतो. आणि पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत जो पंधरवडा असतो, 15 दिवसांचा काळ असतो, त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. आणि शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष मिळून चांद्रमास म्हणजे 1 महिना होतो. मुलांनो, मग आपण काय शिकलो ते पाहूया. की पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात, पृथ्वीच्या फिरण्यामुळे. मग पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चांद्रमास म्हणतात. चांद्रमास सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चांद्रमासातील पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. अमावस्येचा शेवट होणाऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. चांद्रमासातील दिवसांना तिथी म्हणतात. तर तुम्ही हा पाठ वाचा आणि समजून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.